श्री स्वामी समर्थ. जीवनातील एक नवे पर्व, सृष्टीचा आदर आणि पर्यावरणाची भक्ती. आपण ज्या निसर्गात आणि पर्यावरणात राहतो ते साक्षात परमेश्वराचेच रूप आहे. झाडे, पाणी, जमीन, प्राणी या प्रत्येक घटकात स्वामींचे अस्तित्व आहे. निसर्गाचा आदर करणे आणि त्याचे संरक्षण करणे हीच खरी स्वामी सेवा आहे. निसर्गाचा अपमान करणे म्हणजे साक्षात स्वामींचा अपमान करणे होय. स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या पर्यावरणाप्रती जबाबदारीचे आणि सृष्टीचा आदर करण्याचे पर्व आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक जीव आणि वस्तूमध्ये मी आहे, त्यांचा सांभाळ कर. नवे पर्व, सृष्टी हीच स्वामींची देणगी. या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला निसर्गाला धन्यवाद देणे आणि त्याचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. वृक्षारोपण आणि जल, झाडे लावा आणि पाण्याची बचत करा. झाडे म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आहेत आणि पाणी म्हणजे जीवनशक्ती. या दोन गोष्टींची काळजी घेणे हीच तुमची मोठी भक्ती आहे. प्रत्येक जीवात स्वामी, पशु, पक्षी असो वा लहान कीटक, त्यांना त्रास देऊ नका. प्रत्येक जीवात स्वामींचा वास आहे, या भावनेने त्यांच्यावर दया आणि प्रेम करा. सृष्टीचा समतोल, पर्यावरणाचा समतोल राखणे ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा सृष्टी आनंदी राहते तेव्हा स्वामींची कृपा तुमच्यावर अखंड राहते आणि तुमचे जीवन सुख, समृद्धीचे नवे पर्व अनुभवते. चला, आजपासून आपण निसर्गाला आपल्या कुटुंबाचा भाग मानून त्याचे जतन करूया. सृष्टीच्या प्रत्येक घटकात श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आपले जीवन पवित्र आणि मंगलमय करूया. श्री स्वामी समर्थ महाराज, तुमच्या कृपेने माझ्या हातून सृष्टीचा आदर आणि पर्यावरणाची सेवा घडो.